जय गुरुदेव. गुरु रूप सबरा भरीत, त्याचा न लागे मानवा अंत. अदृश्य अगोचर अतीत, असे जाण सर्वा ठाई. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून गुरु महिमा सांगत असताना गुरुचं विश्वव्यापक विराट स्वरूपाचं दर्शन माऊली आपल्या शब्द ब्रह्मानं करून देतात. माऊली म्हणतात, गुरु हे सबराभरीत आहेत. म्हणजे तिळामध्ये जसं तेल व्याप्त असतं, फुलामध्ये जसा सुगंध भरलेला असतो, तसं या चराचर सृष्टीचा निर्माता म्हणजे गुरु आहेत. या सृष्टीचा आधार म्हणजे गुरु आहेत. आणि हे विश्व प्रपंच रूपानं नटलेलं चैतन्य म्हणजे गुरु माऊलीच आहेत. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मनाः. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला असं शिवयोग शास्त्र सांगतं. आणि शास्त्र म्हणतात, गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच महादेव आहे, गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच शंकर आहे आणि गुरुच परमात्मा आहे. ज्याच्या इच्छेनं विश्व निर्माण झालं. विश्वाचा आधार गुरुच आहे. विश्वातल्या सर्व प्राणी मात्राच्या अंतर्यामी असलेलं चैतन्य म्हणजे ते गुरु तत्व आहे. माऊली म्हणतात, गुरु हे सबराभरीत आहेत. सर्वत्र व्यापलेलं चैतन्य आहे. मग आम्हाला का दिसत नाही डोळ्याला? न दिसण्याचं कारण म्हणजे आमच्यात अज्ञान आहे. कशाचं अज्ञान? मी देह आहे आणि समोरचे सर्व देहच आहेत, वेगळे वेगळे देह आहेत. पण गुरुचा ज्यावेळेस आम्हाला बोध होईल की तू हे शरीर नाहीस, तू मन नाहीस, बुद्धी नाहीस, तू अहंकार नाहीस, तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, त्यावेळेस आमची देहबुद्धी गळून जाईल. आमचा अहंकार मीपणा गळाल्याशिवाय आम्हाला देव दिसत नाही. ज्यावेळी आप्पा म्हणायचे, ज्यावेळी तुम्ही देवाला शोधायला जाल, मी शोधत आहे असे म्हणेपर्यंत तुम्हाला देव सापडणार नाही. आणि ज्या दिवशी देव सापडला त्या दिवशी तुमचा मीपणा राहणार नाही. किती सोपं सांगितलं माऊलीनं. मग पुढं माऊली म्हणतात, गुरुरूप हे सबराभरीत आहे. सर्वत्र व्यापलेलं चैतन्य म्हणजे आमचे आप्पा आहेत, गुरु माऊली आहेत. त्याचा मानवा न लगे अंत. त्या गुरुरूपाचा मानवी बुद्धीला, या देहबुद्धीत अडकलेल्या जीवाला, माणसाला अंत लागत नाही. कारण गुरुला आपण जर देहधारी समजलो तर आपल्याला कसा अंत लागल? गुरु हे ज्ञानस्वरूप आहेत. ते विश्वात भरलेलं चैतन्य आहेत. ते त्रिकाल ज्ञानी आहेत. ते जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले आहेत आणि ते निर्गुण निराकार आहेत. केवळ आमच्या उद्धाराकरता त्यांनी देह धारण केलेला आहे. मग अशा गुरुतत्वाचा सामान्य माणसाच्या बुद्धीला अंत लागत नाही म्हणतात. आमच्या आप्पाचा तर कुणाला कुठं अंत लागायचा हो? परमपूज्य आप्पांनी त्यांच्या जीवनामध्ये लाखो शिवभक्त घडवले, लाखो लोकाला इष्टलिंग दीक्षा दिली, गावोगावी भजन शिकवलं, नामस्मरण दिलं आणि लोकांना देहबुद्धी तोडून
या संसार सागरातून आनंद सागरात आणण्यासाठी आपली आयुष्यभराची आनंदी यात्रा काढली. परमपूज्य आप्पाचा त्या गुरुतत्वाचा आम्हाला अंत लागत नाही, कारण ते आमच्या बुद्धीच्या, मनाला आणि इंद्रियाला जाणून घेण्याच्या पलीकडचं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. येतो वाचा निवृत्तन्ते अप्राप्य मनसा सह. तिथं गुरु तत्वाला जाणून घ्यायचं झालं तर चारी वाचा मौन होतात. तिथं सगळे इंद्रिय शांत होतात, मनही तिथवर पोचत नाही आणि बुद्धीही ते जाणून घेण्यासाठी समर्थ राहत नाही. गुरुतत्व जाणून घ्यायचं असेल तर गंगेनं जसं सागराला शरण जावं तसं शिष्यानं गुरुच्या चरणी स्वतःला समर्पित करावं. त्यावेळेस गुरुची कृपा होते आणि शिष्याला ज्ञानाची प्राप्ती होते, त्याची देहबुद्धी निघून जाते. तर माऊलीच्या जीवनातला एक दृष्टांत सांगता येईल. परमपूज्य माऊली महाराष्ट्रभर फिरायचे, गावोगावात सप्ताह करण्यासाठी. हिंगोली जिल्ह्यामध्ये साखरा या गावी राहणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील कुंभाराचा व्यवसाय करणाऱ्या, गाडगे मडके करून विकणाऱ्या कृष्णाबाई गोरे या लिंगायत कुंभार. माती आणि गाडग्याशिवाय त्यांना काहीही माहीत नव्हतं. परिस्थितीला सुधारण्यासाठी सोमवार करायची, शिवरात्र करायची, शिवलीला अमृतचं पारायण करायचं. आणि त्या एकदा मानखेडला विठ्ठलाच्या दर्शनाला गावातल्या लोकांबरोबर एकादशीला गेले आणि गर्दी एवढी होती की त्या माऊलीला ते दर्शन झालं नाही. व ते कृष्णाबाई नाराज झाल्या. नाराज झाल्यावर गावातल्या लोकांनी तिथं महादेवाच्या मंदिरात नेलं. जाऊ दे, महादेव सगळ्यात मोठा देव आहे, तू दर्शन झालं नाही नाराज का होलंयस, तू महादेवाच्या पाया पड म्हणून नेलं. आणि कृष्णाबाईचा भाव बसला आणि ती महादेवाच्या भक्तीला लागली. तेव्हापासून तिची शिवभक्ती चालू झाली आणि त्या गावातील लोक, साखरा या गावातील हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी परमपूज्य गुरु माऊलीला आपल्या गावात आणायचं ठरवलं. 1981ची पदयात्रा झाल्यानंतर त्या गावातील शिवभक्तीपरायण किसन महाराज महागावकर यांनी आप्पांना महामंडळाच्या बसनं साखऱ्याला आणलं. परमपूज्य आप्पांनी धर्मप्रचारासाठी बस चालू नव्हती तेव्हा चालत प्रवास केला. पुन्हा महामंडळाच्या बसनं प्रवास केला. ज्या गावात बस जायची नाही तिथं माऊली एका हातात पूजेची पिशवी आणि एका हातात अंथरूण पांघरुणाची पिशवी घेऊन चालत जायचे. काही ठिकाणी माऊलीनं बैलगाडीनं प्रवास केला. खूप कष्ट घेतले आहेत आपल्या माऊलीनी. मग साखऱ्याला शिभप किसन महागावकर यांनी आप्पाला घेऊन गेले. गुरुवर्याचं स्वागत कसं करायचं काय कोणालाही काहीही माहीत नव्हतं. त्यावेळेस आप्पांनी तेथील सद्भक्त श्यामाप्पा शेटे यांच्या घरी मुक्काम केला. दुपारी आप्पाचं प्रवचन झाल्यानंतर एक फाटलेली साडी, ठिगळ लावलेली साडी लावलेली महिला आली आणि फाटका पदर आप्पा पुढे पसरला. आप्पा साक्षात चैतन्य स्वरूप होते. त्यांच्या दृष्टीत गरीब श्रीमंत, लहान मोठा, कुरूप सुंदर, स्त्री पुरुष असा कसलाही भेद नव्हता. माऊलीनी कृपा दृष्टी टाकली आणि विचारलं, नारळ कशासाठी पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस ती कृष्णामाय आनंदित झाली. आप्पा, मला भजन करायचं आहे, गावात शिवभजन चालू करायचं आहे, मला नारळ द्या. आप्पाकडं माणसं जायचे. आप्पा
संतती होईना गेली आहे, काहीतरी प्रसाद द्या. अप्पाकडं माणसं जायचे, मुलाचं लग्न जमत नाही, काहीतरी प्रसाद द्या. कोणीतरी जायचं, मुलीचं लग्न जमत नाही, अप्पा काहीतरी आशीर्वाद द्या. धंदा चालत नाही, अप्पा आशीर्वाद द्या. मुलाला नोकरी लागत नाही, आशीर्वाद द्या. आणि ही फिगळाची साडी नेसलेली माय माऊली, तिनं संसार मागितला नाही, तिनं मागितला अप्पा मला भजन सुरू करायचं आहे, आशीर्वादासाठी नारळ द्या. त्या गुरु माऊलीला अत्यंत आनंद झाला. अप्पाला वाटायचं मला भजन शिकवा, मला शिवयोग शिकवा, मला परमरहस्य समजावून सांगा, मला अभंगाची गाथा समजावून सांगा, असं म्हणणारं कोणीतरी आलं पाहिजे. त्या माऊलीला पाहून अप्पाला आनंद झाला आणि अप्पानी त्यांना नारळ दिलं आणि कृष्णा माय तुला भजन शिकवण्यासाठी मी इथं गावात मास्तर देतो म्हणून सांगितलं. आणि गुरु माऊलीचा आशीर्वाद घेऊन त्या कृष्णा माईनं त्या साखऱ्यामध्ये रेणूक जयंतीला तिथं अखंड शिवनाम सप्ताह केला. ती आपला गाडगे माठ विकायचा धंदा करत करत गावोगाव चालली. जेमतेम चौथी शिकलेली असेल माऊली ती प्रवचन करू लागली, परमरहस्यावर कीर्तन करू लागली, गावोगाव जाऊन भजन हिंगोली जिल्ह्यात उभे करू लागली. ही अप्पाची किमया आहे. जो जे वांछिल तो ते लाहो. त्या माऊलीला संसार पाहिजे नव्हता. तिचं वस्त्र जरी फाटलेलं असलं तर तिची भक्ती ओतपोत भरलेली होती. हे संसार नाशवंत आहे आणि भगवंताचं नाव शाश्वत आहे. तिनं गुरु महाराजाकडं भगवंताचं भजन मागितलं आणि गुरु महाराजांना आशीर्वाद दिला. त्या कृष्णा माईनं गाडगे मडके विकत विकत गावोगाव परमरहस्याचा प्रचार केला. शिवनाम सप्त्यामध्ये ती माऊली प्रवचनाला जाऊ लागली, कीर्तनाला जाऊ लागली. गरिबीतून प्रपंचाचा गाडा हाकत धर्मप्रचाराचं ती माऊली कार्य करू लागली. आणि देहाचा धर्म कृष्णा माय एका दिवशी आजारी पडली. मुलांनी तिला छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर हेडगेवारच्या दवाखान्यात नेले त्या कृष्णा मायला. त्यावेळेस डॉक्टरांनं सांगितलं हिच्या दोन्ही किडन्या 90% फेल आहेत आणि आम्ही आता काही करू शकत नाही. त्या माऊलीनं परमरहस्य डोळ्यापुढं घेतलं. आजही हा देह ठेवायचा आहे, उद्याही हा देह ठेवायचा आहे, अशा भावनेनं ती माऊली परमरहस्य वाचत राहू लागली. अखंड अप्पाचं ध्यान करू लागली आणि तिला देहाचं आणि मरण्याची काहीही चिंता नव्हती. मुलं म्हणू लागले आई शेताचा तुकडा विकतो आणि उपचार करतो. त्यावेळेस कृष्णा माई म्हणाली काही होणार नाही बाळा, गुरु माऊलीची इच्छा असेल तर नीट होईल, इच्छा नसेल तर काही हरकत नाही, मला सरकारी दवाखान्यात नेऊन टाक, घाटी हॉस्पिटलमध्ये तिथं नेऊन ॲडमिट कर आणि तू निवांत राहा, जमिनीचा तुकडा विकू नको, असं सांगितलं. त्यावेळेस मुलगा नातेवाईक कृष्णामाईच्या रूमच्या बाहेर बसलेले. कृष्णामाय परमरहस्य वाचत वाचत तिला झोप लागली आणि झोप लागल्या लागल्या तिथं दिव्य चैतन्य स्वरूप अप्पा, भाळी भस्म लिंग गळा, पवित्र भस्म लावलेलं, कुंकुम लावलेलं, पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला, पांढरी धोती, गळ्यामध्ये हिरवे सवळे घालून माऊली तिथं आली आणि खडावाचा खट 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 आवाज आला. त्या आवाजानं कृष्णामाईचे डोळे उघडले तर बघितलं तर काय माऊलीचं सुंदर रूप. ते रूप पाहता तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेलं. ते माऊलीचं सुंदर रूप पाहून त्या कृष्णामाईच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा लागल्या. कृष्णामाये उठ, तुला काहीही झालेलं नाही, तू मरत नेस, उठ, तुला लई काम करायचे आहे, अजून गावोगाव प्रवचन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, उठ कृष्णामाय, तुला काही होत नाही. अप्पा तुमचं दर्शन मिळालं बस झालं, आता देह राहो जावो मला काही चिंता नाही.
ती कृष्णा माय म्हणू लागली. पण आप्पाने तिला आशीर्वाद दिला आणि ही गोळ्या घे म्हणून चिठ्ठी दिली आणि आप्पा अंतर्धान झाले. कृष्णा माईनं बाहेर मुलाला नातेवाईकाला बोलून सांगितलं, अरे आप्पा आले होते, आप्पाने मला गोळ्या दिल्यात. ते रूमच्या बाहेर दार लावून बसलेले लोक ते म्हणले, आप्पा आल्यावर आम्हाला दिसल नसते का? आई तुला भ्रम झालेला असेल. त्यावेळेस आईनं हातातली चिठ्ठी दिली मुलाच्या, हे आप्पानं चिठ्ठी दिली आहे. त्यावेळेस त्या दवाखान्यातल्या डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टरांनी सांगितलं, ह्या गोळ्या घ्या आणि माय माऊलीची श्रद्धा आहे, आप्पाची कृपा झाली तर नीट होऊन जाईल. आणि आश्चर्य, त्या गोळ्या खाऊन कृष्णा माय दुरुस्त झाली. 90% किडन्या फेल असलेली माऊली आजही कीर्तन भजनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मप्रचाराचं कार्य करत आहे. म्हणून माऊली म्हणतात, गुरु रूप सबरा भरीत, त्याचा न लागे मानवा अंत. ते कसं आहे? अदृश्य, अगोचर, अतीत. आपल्याला डोळ्यानं दिसत असलं तरी चर्मचक्षुच्या डोळ्यानं ते गुरुरूप कळत नाही. त्याला ज्ञानाची दृष्टी लागते, गुरुचं स्वरूप जाणून घ्यायला. पुढं माऊली म्हणतात, अगोचर, इंद्रियांना जाणून घेता येत नाही, कारण ते स्वरूप जाणून घ्यायची इंद्रियाची क्षमता नाही. अतीत म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या तिन्ही काळाच्या पलीकडं असलेलं चैतन्य म्हणजे परमपूज्य आप्पा आहेत. असे जाण सर्वा ठाई. आज देहरूपानं जरी माझे आप्पा नसले तरी चैतन्य रूपानं माझ्या हृदयात विराजमान आहेत. सर्व प्राणी मात्राच्या हृदयात विराजमान आहेत. जेथे जेथे जाय माझी दृष्टी, तेथे तेथे उभे माझे गुरु माऊली. असा भाव ठेवून जर आम्ही जगाकडं पाहिलं तर आम्हाला आप्पाशिवाय जगामध्ये काही दिसणार नाही. हा भाव या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली यांनी सांगितला आहे. ओम शांती शांती शांती.